मला सांगायचंय पत्नी सुद्धा दुसरी भेटेल हुंडा देऊन पैसे देऊन, पण शरीर मिळणार नाही. फार दुर्लभ आहे हे शरीर. महिला मंडळ आपल्या घरी पाहुणे मंडळी आलेत अचानक, त्यांना स्वयंपाक बनवायचाय. घरामध्ये पाहिला आपण, डब्यामध्ये पाहिला पीठही संपलं. शेजारणीकडे पातीला घेऊन गेलो पळत, पातीला भरून उष्ण पीठ आणलं आपण, ते परत नाही दिलं तरी हा चालन म्हणतं. म्हणजे भांडणच करायचे का आता? चालेल बरोबर आहे, पण मला सांगायचंय देवाकडून हे शरीर उष्ण आणलं आपण, भाड्यानं आणलंय. एखाद्या शहरामध्ये आपण नोकरी करण्याकरता जावं, एखादी रूम आपण भाड्यानं केलेली आहे, त्या रूमला त्या घराला सर कितीही किमतीचा कलर जर आपण दिला, ते घर ती रूम आपली होणार आहे का? नाही. तसं हे शरीर आपलं नाहीये, देवाचं आहे. देवाकडून आणलंय, त्याला परत द्यावं लागणार आहे. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. त्यांनी त्याच्याकडून आणलंय, त्याला परत द्यायचंय. म्हणून हे शरीर फार दुर्लभ आहे. जगामध्ये सगळं मिळेल पण शरीर मिळणार नाही. एका राजाला कावळ्याची गरज होती. तुकोबाई म्हणतात पावर हा देह काकटाळी न्याय न घडो. जे शरीर मिळालंय ना ते कावळ्याप्रमाणे मिळालेलं आहे. तुम्ही म्हणताल कावळ्याप्रमाणे नक्की कसं? राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट हा पुरावाच लागतो. बालहट्ट कशासाठी असतो? बालहट्ट कशासाठी असतो? पैशासाठी असतो. बाबा मला 10 रुपये द्या, बाबा मला 20 रुपये द्या, याला बालहट्ट म्हणायचा. दुसरा हट्ट म्हणजे स्त्री हट्ट. स्त्री हट्ट कशासाठी असतो? लग्न झाले का तुमचे? काय बघा आता माझ्याकडे. कशासाठी असतो? तुम्ही म्हणताल तू पाकिट घेते ना, आम्ही सांगा का? कशासाठी असतो? सोन्यासाठी असतो, साडीसाठी असतो. संक्रांत आली बघा आता, बरोबर का नाही? पण ऐका सर, एका गावामध्ये अशी बाई होती, अशी महिला होती, तिला साड्याही जास्त आवडत नव्हत्या, सोनंही तिला जास्त आवडत नव्हतं, पण तिला संगीत वाद्य आवडायचं, जसं तुम्हाला आवडतं तसं. इतका संगीत वाद्य आवडायचं. तिच्या पतीने तिला पेटी आणून दिली, पखवाज आणून दिला, तबला आणून दिला, विणा आणून दिला, बासरी सुद्धा आणून दिली. पण तरी सुद्धा तिचा आग्रह होता, स्वामी तुम्ही याच्यापेक्षा मला भारी वाद्य आणून द्या. कुठलं? ते जगामध्ये कुणाकडेच नसलं पाहिजे म्हणे, नवीन वाद्य पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला जेवायला भेटणार नाही. घराच्या बाहेर हाकलून दिलं. हा बिचारा गल्लीनं फिरत होता. समोरून मित्र आला. मित्राने प्रश्न केला, का रे बाबा काय टेन्शन आलं म्हणे तुला? कशाचं टेन्शन आलं? काय नाही म्हणे, पत्नीला संगीत वाद्य आवडतात. तिने सांगितलं तुम्ही पेटी दिली, पखवा दिला, विणा दिला, बासरी दिली, पण ह्याच्यापेक्षा मला जास्त भारी वाद्य आणून द्या म्हणे. तोपर्यंत तुम्हाला जेवायला भेटत नाही. तो मित्र होता भिल्ल समाजाचा. तो म्हणे काळजी करू नका, एक काम करा म्हणे, एक मडकं द्या, 1 मीटर कापड आणा म्हणे, आणि 1 सुतळी आणा. याने आणून दिलं सगळं. तो मुलगा रात्रीच्या वेळेला चिंचीच्या झाडावरती गेला. आग्यामावळ हुळवलं त्यांनी दादा, लाल आग्यामावळ हुळवलं, आणि ज्या माशा होत्या ना त्या मडक्यामध्ये कोंडिल्या, वरून फडकं लावलं, घेतलं सुतळीन तोंड बांधून. आता हा मडकं घेऊन येऊ लागला, का रे माझं वाद्य तयार आहे की नाही? हो म्हणे वाद्य तयार आहे. हे म्हणे हे घे तुझं वाद्य. हो बरोबर आहे, हे तर मी नवीनच वाद्य पाहिलंय, पेटी सारखंही नाही, पखवादा सारखंही नाही, तबल्यासारखं सुद्धा नाहीये, नवीन वाद्य दिसतंय. माझी पत्नी सुद्धा खुश होणार, बरोबर आहे, पण या वाद्याला वाजायचं कसं? फार सोपं आहे म्हणे. त्या मडक्यावरून एक हात फिरवायचा, जोरात एक थाप मारली की आवाज यायचा, भन, वाद्य तयार झालं. हा आनंदाच्या भारामध्ये घरी आला. आल्याबरोबर पत्नीच्या हातामध्ये ते वाद्य दिलं. घे म्हणे वाद्य तयार आहे. अहो स्वामी, खरं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. असं वाद्य मी आतापर्यंत जगामध्ये कुणाकडेच पाहिलं नाही म्हणे. पेटी सारखंही नाही, पखवादा सारखंही नाही, तबल्यासारखं सुद्धा नाहीये, बरोबर आहे, पण हे वाद्य वाजायचं कसं? फार सोपं आहे म्हणे. त्याच्यावरतून एक हात फिरवला, थाप मारली की आवाज यायचा, भन. आता हिनं इथपर्यंतच थांबव का नाही दादा? बायाची जात अशी असती डॉक्टर साहेब, ती एकटी कुठलीही गोष्ट आणू द्या, तिला साडी आणू द्या, नाही तर सोनं आणू द्या, नाही तर घरातील भांडे आणू द्या, ती एकटी कधीच पाहत नाही. शेजारीला दाखवती मैत्रिणीला, बरोबर का नाही?
आता तिने काय केलं, साऱ्या गल्लीतल्या मैत्रिणी बोलवले वाद्य दाखायला. सगळ्या जणी आल्या. त्याच्यामध्ये गावामध्ये एक नवीन मास्तरीन बाई आली होती. एक हप्ता झाला होता तिला येऊ, पण जरा जास्त आगाऊ होती ती. तेवढ्यामध्ये दिवाळीचा परेड होता. घरामध्ये सगळ्या बसलेल्या आहेत. फराळ वगैरे केलं, शंकरपाळे खाल्ले बाबा, लाडू खाल्ले, गुलाबजामू खाल्ले. तोंडात पाणी येऊ देऊ नका, दिवाळी निघून गेली आता. तेवढ्यामध्ये जो तिचा पती होता ना, त्यानं विचार केला, या महिला मंडळामध्ये कशाला बसायचं, आपण जाऊ म्हणे बाहेर निघून. तो बाहेर जात असताना बाहेरून कडी लावून घेतली, गेला मंदिराकडे निघून. पण तेवढ्यामध्ये जी मास्तरीन बाई होती, या वाद्याला वाजायचं कसं माहित आहे, फार सोपं आहे. त्याच्यावरतून एक हात फिरवला, जोरात थाप मारली की आवाज यायचा. एवढ्या खुश झाल्या ती मास्तरीन बाई म्हणती, का हो ताई, असं वाद्य मी आतापर्यंत कुणाकडे जगामध्ये पाहिलेलं नाही. काय सुंदर आवाज येतो. अहो ताई बरोबर आहे, पण याचं तोंड बघा असताना जर एवढा सुंदर आवाज येतो, याचं तोंड जर उघडलं किती मोकळा आवाज येईल, साऱ्या गावात जाणार. मास्तरीन बाईनं काही ऐकलं नाही महिला मंडळ. तिने तोंड उघडलं. आता 2 दिवसचा उपवास होता माशांना. आशा चावल्या एकमेकीला एवढं खाना मोठ्याने ओरडू लागल्या, वाचवा वाचवा वाचवा. तेवढ्यामधून मध्ये मंदिराकडे एक व्यक्ती चालला होता गल्लीमधून. तो मंदिराकडे गेला. जो घर मालक होता तिथं बसलेला होता, त्याला म्हणू लागला, तुमच्या घरामधून महिलांचा आवाज येतो म्हणे. घर मालक म्हणू लागला, हा आताशी मला वाटतं त्या स्वराच्या तालावरती नक्की ते नाचत असतील. आताशी त्यांचा डान्स रंगामध्ये आला बहुतेक. आता अर्धा तास तिकडे जायची गरज नाही. अर्ध्या तासाने हा घरी आला, कडी उघडली. सुरुवातीला याची बायको बाहेर आली, पत्नी बाहेर आली, आणि हा असं करून पाहू लागला, का हो ताई, तुम्हाला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती म्हणे, तुझी बायको म्हणते का ना खालतून वय बाजूला. याला स्त्री हट्ट म्हणायचंय. पण मला सांगायचंय, तिसरा हट्ट म्हणजे राजहट्ट. राजाला कावळ्याची गरज होती. राजानं सांगितलं, जो कोणी मला एक कावळा सापडून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. त्या नगरामधून एक साधू महात्मे स्नानाकरता चालले होते. टाळी वाजून भजन करू लागले.